होतं? अहो ते माझ्या पोराच्या हागीच आहेत ना, ते जाताना घेऊन जायचे होते. पुण्यामध्ये लक्ष्मी पार्क कुठं? तुम्ही कुठून बोलताय? मी मुळशीतनं बोलतोय, सुखदेव. नाही. इकडे दुसरीकडे लागलाय नंबर. नाही पण मला ह्याने ऋतिकने नंबर दिला होता तुमचा. ऋतिक? हा ऋतिक. माझं नाव काय सांगितलं तुम्ही? नाही मला म्हणला माझाच नंबर आहे, मला कॉल कर म्हणला, एक काम होतं त्याकडे. अच्छा. नाही. नंबर गलत दिला असेल. नाही गलत नाही दादा, नंबर सही आहे. नंबर हाच दिलता मला. एक काम होतं माझ्याकडे. काय हा काय काम होतं? अहो ते माझ्या पोराच्या हागीच आहेत ना, ते जाताना घेऊन जायचे होते फक्त घरी, बाकी काय नाही. हॅलो. इकडे पुण्यात राहता का तुम्ही? हो मी मुळशीत राहतो. तो मला म्हणला पिरंगुटला आला की मला ह्या नंबरवरती फोन कर, मी जाताना हागीच घेऊन जातो घरी. हडपसर माहिती आहे तुम्हाला? हडपसर माहिती ना दादा. मग मी हडपसरच्या इकडे नाही का मध्ये राहतोय, खूप मध्ये राहतो डोंगराच्या मध्ये. डोंगराच्या मधी. सैयदनगर नाही का, सैयदनगर. मग तुम्हाला पिरंगुटला यायला जमल का दादा? ते तेवढं हागीच द्या ना माझ्या घरी. अहो चुकीचा नंबर लागला तुमचा, मी इकडे दुसरीकडे आहे. अहो नाही दादा, हाच नंबर आहे. ते पोराला जुलाब. अहो ते पोराला जुलाब लागल्यात ना, मग ते बायको पण मग तापायला लागली विनाकारण. ते तेवढं हागीच देता का तुम्ही घरी? तेवढं सांगा ना, अर्जंट होतं. चुकीचा नंबर आहे म्हणलं. अहो दादा बरोबर आहे हा नंबर, मला ऋतिकने नंबर दिला. ओळखतच नाही कुठल्या ऋतिकला तुम्ही. अहो काय तर बघा ना जरा, तुम्ही काहीतरी सहकार्य करा ना माझ्यासाठी. हडपसरची भाजी मंडई पैसे राहतो. बरं ठीक आहे, तुम्हाला हडपसरच्या भाजी मंडई पशी जमल का? हॅलो.